पौलाचे थेसलनिकाकरास दुसरे पत्र अध्याय 3 वचन 3 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला शिकवत आहे, प्रभू विश्वसनीय आहे, विश्वसनीय, तो तुम्हाला स्थिर करील आणि त्या दुष्टापासून राखील. प्रभू विश्वसनीय आहे म्हणजे त्याच्यावर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवू शकता. तो असा आहे की तो कधीच फसवत नाही. विश्वसनीय, विश्वसनीय कोणाला म्हटलं जातं? जो फसवत नाही, जो धोका देत नाही, त्याला विश्वसनीय म्हटलं जातं. आणि संबंध विश्वामध्ये विश्वसनीय असा एकच आहे, एकच. माणूस विश्वसनीय नाही आहे. आपण खूप वेळा माणसाला विश्वसनीय समजतो, म्हणजे खात्रीचा माणूस, सोप्या भाषेत खात्रीचा, हा माझा खात्रीचा माणूस आहे. पण खरं म्हणजे खात्रीचा कोणच नाही आहे. खात्रीचा एकच आहे, परमेश्वर. हालेलुया. तो खात्रीचा आहे म्हणजे तो फसवणार नाही. त्याच्यावर जर तुम्ही भरवसा ठेवला आहे तर तो कधीच फसवणार नाही, कधीच नाही. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील. स्थिर, अढळ. तुम्हाला माहीत आहे, आपल्या सगळ्यांना आत्मिक जीवनामध्ये स्थिर होण्याची गरज आहे, अढळ होण्याची गरज आहे. याचा अर्थ असा आहे की कोणीतरी आहे जो आपल्याला अस्थिर करतो, म्हणजे हलवतो, आपल्याला हलवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हलवलं की काय होतं सांगा? समजा इथे तुमच्या समोर हा एक लोखंडाचा पाईप उभा आहे. हा जर जोराने हलवला गेला तर काय होईल सांगा? मध्ये मध्ये एवढे बीम उभे आहेत. हलवलं गेलं तर काय होईल सांगा? हलकंसं हलवलं तर थोडा परिणाम होणार नाही. वारंवार हलवलं गेलं आणि मग मोठमोठ्याने हलवलं की तो पडेल. अगदी तसंच आहे, प्रत्येक माणसाच्या बाबतीत असंच आहे. कोणीतरी आपल्याला हलवतो आणि मग एवढ्या जोरात हलवतो की शेवटी आपण पडतो. आणि हा हलवणारा आपला वैरी आणि देवाचा वैरी सैतान आहे. आणि म्हणून पुढचं वचन असं म्हणतं, तो म्हणजे परमेश्वर येशू ख्रिस्त तुम्हाला त्या दुष्टापासून राखील, म्हणजे त्या दुष्ट सैतानापासून तो तुम्हाला संरक्षण देईल. प्रभू विश्वसनीय आहे, तो खात्रीचा आहे, तो तुम्हाला स्थिर करेल आणि त्या दुष्ट सैतानापासून तुमचं रक्षण करेल. त्याने तुम्हाला कितीही हलवायचा प्रयत्न केला, कितीही तुम्हाला पाडून टाकायचा प्रयत्न केला, तरी पण तो तुम्हाला पाडून टाकू शकणार नाही. कारण ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो विश्वसनीय आहे, तो खात्रीचा आहे. तो तुम्हाला त्या दुष्टाच्या हातातून नाश पावू देणार नाही, पडू देणार नाही, तुम्हाला उद्ध्वस्त होऊ देणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला देवाच्या विश्वसनीयतेबद्दल समजलं पाहिजे. देव केवढा विश्वसनीय आहे सांगा, केवढा विश्वसनीय. अगदी पूर्णपणे आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो. तो कधीच फसवणार नाही. असा कोणी माणूस जगात सांगू शकत नाही, मी देवावर विश्वास ठेवला आणि माझी वाट लागली, मी देवावर विश्वास ठेवला आणि त्याने मला फसवलं, मी देवावर विश्वास ठेवला आणि माझं नुकसान झालं. होऊच शकत नाही. कारण तो एवढा खात्रीचा आहे, एवढा विश्वसनीय आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीही अशा रीतीने धोका देत नाही, कधीही फसवत नाही आणि कधीही असा अनुभव आपल्याला तो देणारच नाही की तो खोटा आहे म्हणून. तो खोटा नाही आहे, माणूस खोटा आहे. बायबल म्हणतं देव खरा ठरो
आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरवू. किती वेळा आपण म्हणतो मी केवढी माझ्या आयुष्यात चांगली कामं केली तरी माझ्या वाट्याला दुःख आलं, मी केवढा चांगला वागलो पण माझ्या वाट्याला दुःख आलं. असं कधी बोलू नका, कारण देव खरा आहे, देव खरा आहे आणि देव खरा आहे. तो कधी चुकत नाही, तो कोणाला फसवत नाही, तो कोणाशी लबाडी करत नाही, तो कोणावर अन्याय करत नाही. उलट तो सगळ्यांवर प्रेम करतो, पाप्यांवर सुद्धा आणि नीतिमानांवर सुद्धा. सगळ्यांवर प्रेम करतो आणि त्याची विशेष प्रीती नीतिमान लोकांवर असते, जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात. मग जो देव पाप्यांवर पण प्रेम करतो तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला कसा फसवेल, कसा धोका देईल. देव विश्वसनीय आहे, फक्त तोच विश्वसनीय आहे, बाकी कोणीही विश्वसनीय नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसं विश्वसनीय आहेत का मला सांगा? माणसं विश्वसनीय आहेत का? नवरा आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास ठेवू शकतो का? बायको आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकते का? भाऊ आपल्या भावावर आणि बहीण आपल्या बहिणीवर पूर्ण विश्वास ठेवू शकते का? ही मी तुम्हाला अगदी जवळची नाती सांगितली. पती पत्नी, भाऊ भाऊ, बहीण बहीण. जर इकडे पण अनेक वेळेला फसवणूक, लबाडी अशा गोष्टी घडतात तर मग दुसऱ्या माणसांवर आपण काय भरवसा ठेवायचा? एका बहिणीने मला सांगितलं होतं, माझ्या अडचणीच्या काळामध्ये नवरा आजारी होता आणि उपचारासाठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितलं दागिना गहाण ठेव आणि पैसे घेऊन ये, कारण थोड्या दिवसाने माझे पैसे येणार आहेत आणि मग ते आल्यानंतर तुझा दागिना आपण सोडवून घेऊ. म्हणून मी दागिना घेऊन घरातून निघाले गहाण ठेवायला. इतक्यात मला माझी बहीण भेटली. बोलते कुठे चालली आहेस? तिने सांगितलं असं असं आहे. ती म्हणते कशाला का दागिना गहाण ठेवते दुसरीकडे, माझ्याकडे दे ना, मी तुला देते पैसे, माझ्याकडे आहेत पैसे, मी देते तुला. आणि मग तिने आपल्या सख्ख्या बहिणीच्या हातात दागिना दिला. त्या बहिणीने हिला 25,000 रुपयाची गरज होती, ते पैसे दिले. तिच्या नवऱ्याचा उपचार झाला. काही महिन्यातच नवऱ्याचे काही पैसे यायचे होते, ते आले आणि मग ही पैसे घेऊन आपल्या बहिणीकडे गेली. ताई हे पैसे घे आणि दागिना दे. ताईने पैसे घेतले आणि ती तिला म्हणते ते दागिना असू दे, माझ्याकडेच आहे ना, मी काही परकी आहे का, राहू दे. ती म्हणते पण आता दे ना पैसे, तुला मी दिले ना. ती म्हणते अगं मी कोण परकी आहे का, राहू दे माझ्याकडे. आणि तुम्हाला माहीत आहे किती वर्ष गेली पण तिने आपल्या बहिणीचा दागिना परत दिलाच नाही. सांगणारी बहीण माझ्यासमोर रडते आणि मला बोलते माझी सख्खी बहीण मला दागिना द्यायलाच तयार नाही आहे. आणि मग आता तर मी बोलायला गेले की चिडते आणि मलाच ओरडून दाखवते, तुझ्या मनात वाईट आहे, मी काय तुझी बहीण तुला फसवेन का, देईन कधीतरी. कोण? सख्खी बहीण. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही कधी ऐकलं असेल एखाद्या ठिकाणी कुठे अपघात झाला, अपघात आणि एका वेळेला 2-4 माणसं मृत्युमुखी पडली की काही लोक तिकडे धावत धावत जातात. कशासाठी माहीत आहे? त्यांच्या अंगावरचे दागिने काढायला, हातातलं घड्याळ काढायला, पैसे चोरायला. माणसंच, ती पण माणसं, ही पण माणसं. पण तिथे समजा परके लोक आहेत, इकडे सख्खी बहीण सख्ख्या बहिणीला फसवते. आणि हा एक प्रकार नाही आहे, पुष्कळ प्रकार आहेत. आणि जेवढा जगाचा शेवट जवळ येत चाललेला आहे तेवढा माणूस अधिक कठीण मनाचा बनत चालला आहे, स्वार्थी बनत चालला आहे. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्याचा अनुभव घ्याल ना, तेव्हा तुम्ही म्हणाल हे देवा फक्त तूच खरा आहेस, फक्त तूच खरा आहेस, तूच खरा आहेस. तुम्ही एखाद्या माणसाला चांगलं समजता, चांगलं, आणि तुम्ही म्हणता हा खात्रीचा माणूस आहे. काही काळानंतर तुम्हाला असं काही समजतं हा तर लबाड आहे. मग अशी तुम्ही किती माणसं शोधणार, किती लोकांविषयी बोलणार? जेवढ्यांना तुम्ही खात्रीचं समजता. आजकाल लोक बाहेरून फार सभ्य दिसतात, फार चांगले दिसतात,
कारण पूर्वीपेक्षा आता कपडे चांगले झालेले आहेत, कपडे चांगले झाले, लोकांचं राहणीमान सुधारलं. पूर्वी लोक शेतात राबायचे, कुठे कुठे कामधंदा करायचे आणि गबाळ्यासारखे दिसायचे. पण आता लोकांचं राहणीमान सुधारलं, कपडे सुधारले तर सगळे दिसायला चांगले दिसतात, बाहेरून सभ्य दिसतात. कोणी सांगणार नाही की हा माणूस एवढा वाईट आहे किंवा हा माणूस एवढा लबाड आहे. आपण त्याला चांगलं समजतो आणि नंतर मग आपल्याला कळतं की असं आहे. पण हे एक माणूस नाही, पुष्कळ अनुभव येतात आणि मग तेव्हा आपण म्हणतो देवा फक्त तूच खरा आहेस, फक्त तू खरा आहेस. आणि हेच सत्य आहे. बायबल म्हणतं प्रभू विश्वसनीय आहे. देवाचं वचन आपल्याला बाकी कोणाची खात्री देत नाही. माणसावर आपल्याला प्रेम करायची आज्ञा आहे. आपण माणसावर प्रेम करावं, माणसाला क्षमा करावी, त्याला मदत करावी, सहनशीलतेने वागावं, विश्वास देवावर ठेवावा, भरवसा देवावर ठेवावा, खात्री देवाची बाळगावी, माणसाची नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एखाद्या बहिणीला कोणी सांगितलं ताई तुमचा मुलगा ना अमुक रस्त्यावरती उभा होता आणि मी त्याला सिगारेट फुंकताना बघितलं. ती म्हणेल माझा मुलगा? नाही नाही नाही, तू दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असणार, माझा मुलगा कधीच सिगारेट फुंकू शकत नाही. थोड्या दिवसांनी अजून कोणीतरी सांगितलं, जे सांगतात त्यांच्याबरोबर ती भांडण करते, तुम्ही माझ्या मुलाला काय बदनाम करताय का, माझा मुलगा असं करणारच नाही. आणि मग एक दिवस ती स्वतः बघते, तेव्हा तिला धक्का बसतो, माझा मुलगा सिगारेट फुंकायला लागला. कोणावर भरवसा ठेवायचा सांगा, कोणावर भरवसा ठेवायचा? तुम्ही आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर, आपल्या नवऱ्यावर, आपल्या बायकोवर, आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर, कोणावरही भरवसा ठेवू शकत नाही. आपण त्यांच्यावर प्रेम करावं ही देवाची आज्ञा आहे. आपण त्यांच्याशी सहनशीलतेने वागावं, आपण त्यांची सेवा करावी, आपण त्यांना मदत करावी ही देवाची आज्ञा आहे. परंतु भरवसा आणि विश्वास फक्त देवावर ठेवावा, कारण तो विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीच 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 फसवत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आपण बायबलमध्ये सुंदर प्रसंग वाचतो जो तुम्ही पुष्कळ वेळा ऐकला असेल की प्रभू येशूकडे एक परराष्ट्रीय बाई आली होती. तिच्या मुलीला येशूने बरं करावं म्हणून विनंती करायला. मुलगी होती घरामध्ये, तिला भूताने पछाडलं होतं आणि ही बाई खूप दुःखी होती. जेव्हा तिने येशूविषयी ऐकलं तेव्हा ती येशूला भेटायला गेली, परंतु येशू मात्र काही तिला भेटत नव्हता, कारण ती होती परराष्ट्रीय बाई आणि परराष्ट्रीय लोकांसाठी देवाच्या कृपेची वेळ अजून यायची होती, म्हणून येशू तिच्याकडे बघत नव्हता. पण ती बाई येशूच्या मागून ओरडत चालली होती, ओरडत चालली होती. येशू पुढे चाललाय, त्याचे शिष्य आणि बाकीचे लोक त्यांच्या मागे चालले आहेत आणि सगळ्यांच्या मागून ओरडते, येशू माझ्यावर दया करा, प्रभूजी माझ्यावर दया करा, माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीला वाचवा. तिचं रडणं ओरडणं चालू होतं आणि शेवटी येशूचे शिष्य वैतागल्याने येशूला म्हणाले तिला पाठवून द्या, ती आपल्या मागून सतत ओरडत येत आहे. येशू थांबला, त्यांच्याशी काही बोलला. तेवढ्यात ती बाई पोहोचली, पुन्हा तीच विनंती करत होती. येशू तिला म्हणतोय मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना घालणं बरं नाही आहे. आणि त्यावेळेला ती बाई म्हणाली खरेच प्रभूजी, परंतु मुलांच्या मेजावरून जे खाली पडतं ते घरची कुत्री खातात. असं बोलता बरोबर येशू तिला म्हणाला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेला तिची मुलगी जी घरात अंथरुणावर होती, जिला भूताने पछाडलं होतं, भूत तिला सोडून निघून गेलं आणि ती मुलगी बरी झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो विश्वसनीय आहे. ती बाई विश्वासाने येशूकडे आली, विश्वासाने, आणि तिला तिच्या विश्वासाचं फळ मिळालं. 12 वर्षाच्या बाईला रक्तस्राव होत होता. तिने गर्दीत शिरून येशूच्या कपड्याला हात लावला, विश्वासाने हात लावला, मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी बरी होईन. आणि जसा तिने येशूच्या कपड्याला हात लावला, येशूच्या अंगातून सामर्थ्य निघालं आणि एका क्षणात तिला अनुभव आला की तिचा रक्तस्राव निघून गेलेला आहे, बंद झाला आहे. 12 वर्षाच्या आजारातून एका क्षणात ती बरी झाली. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही.
हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संपूर्ण बायबल देवाच्या विश्वसनीयतेचा पुरावा देत आहे. आदिमानव आदाम याच्यापासून सुरुवात करून पुढे जेवढी माणसं या बायबलमध्ये नोंदवली गेलेली आहेत, त्यांच्या बाबतीत देव कसा 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 विश्वसनीय राहिला, कसा 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 विश्वसनीय राहिला. अब्राहमाला देवाने वचन दिलं होतं, ज्याला मूलबाळ नव्हतं आणि म्हातारा झाला होता, त्याला देवाने वचन दिलं, मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्या एवढी आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वाळू एवढी करीन. ज्याला मूलबाळच नाही आहे आणि जो आता 90 वर्षाचा होत चालला, त्याला देव म्हणतोय, तुला मी एवढी मुलं देईन. आकाशात जेवढे तारे आहेत कोणाला मोजता येत नाही, समुद्र किनाऱ्यावर जेवढी वाळू आहे कोणाला मोजता येत नाही, एवढी मी तुला मुलं देईन, एवढी तुझी संतती होईल. अब्राहमाने विश्वास ठेवला देवाच्या शब्दावर आणि जो देव विश्वसनीय त्याने त्याचे शब्द पुरे केले. अब्राहमाला म्हाताऱ्या वयात मुलगा झाला आणि त्याचा मुलगा पुढे आणि पुढे आज इस्रायल देश आहे, जे अब्राहमाचे संतान आहेत, शारीरिक संतान. आणि आपण सगळे पण अब्राहमाचीच मुलं आहोत, कारण बायबल म्हणतं आपण आत्म्याने तारण झाल्यामुळे अब्राहमाची मुलं झालो. हालेलुया, हालेलुया. देव विश्वसनीय आहे. काय देवाने वचन दिलं, आकाशातल्या तारे एवढी आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वाळू एवढी मी तुला संतती देईन. देवाने अब्राहमाला दिली की नाही दिली? दैहिक संतती इस्रायल देश आहे आणि आत्मिक संतती जगभरातले देवाचे लोक आहेत. जेवढे येशूवर विश्वास ठेवतात ते सगळे आत्म्याने अब्राहमाची मुलं आहेत. हालेलुया. देव विश्वसनीय आहे. तो कोणालाच फसवत नाही, कोणालाच नाही, अगदी कोणालाच नाही. जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना तो प्रतिफळ देतो. म्हणून बायबल असं म्हणतं की प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील, स्थिर, आणि त्या दुष्टापासून राखील. या विश्वासाच्या प्रवासामध्ये तो दुष्ट म्हणजे सैतान तुम्हाला खूप हलवण्याचा प्रयत्न करेल, खूप हल्ले करेल तुमच्यावर. तुमचा विश्वास कमकुवत करायचा, तुमचा विश्वास उद्ध्वस्त करायचा, तुमचा विश्वास पूर्णपणे नाहीसा करायचा तो प्रयत्न करेल. असे हल्ले करेल, असे प्रसंग येतील, अशा घटना घडतील की तुम्हाला वाटेल संपलं सगळं, देवाने मला काहीच दिलं नाही, देवाने माझं नुकसान केलं, देवावर विश्वास ठेवून मला काहीच मिळालं नाही. तुमच्या मनात असे विचार येतील, तुमच्यातून अशा भावना तयार होतील, माझं नुकसान झालं, माझं नुकसान झालं, मी देवावर विश्वास ठेवला खरा परंतु माझा काही फायदा झाला नाही. तुम्हाला हलवायचा, अस्थिर करायचा तो प्रयत्न करेल. कारण तुम्ही जेवढे हलत राहाल, जेवढे हलत राहाल, जेवढे हलत राहाल, शेवटी तुम्ही पडून जाल, कोसळून जाल, आणि तेच त्या दुष्टाला हवं आहे. म्हणून तो हलवत राहील, हलवत राहील, हलवत राहील. पण देवाचं वचन आपल्याला सांगतं, घाबरू नका, निराश होऊ नका. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो विश्वसनीय आहे, विश्वसनीय आहे. तो खात्रीने तुम्हाला वाचवेल, तो खात्रीने त्या दुष्टाच्या हातातून तुमचं रक्षण करेल, तो खात्रीने त्या दुष्टाच्या हातातून तुम्हाला सोडवेल. आणि जरी तो दुष्ट तुम्हाला हलवतोय तरी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो पुन्हा एकदा तुम्हाला स्थिर करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्याला घाबरायचं नाही आहे, निराश व्हायचं नाही आहे. हे लक्षात ठेवा की आपण जो विश्वास ठेवलेला आहे तो फक्त ताप बरा व्हावा आणि सर्दी खोकला बरा व्हावा म्हणून ठेवलेला नाही आहे. आपण विश्वास यासाठी ठेवलेला आहे की आपल्याला देवाची मुलं बनून सदा सर्व काळ त्याच्यासोबत राहायचं आहे, सदा सर्व काळ. तुमचा जर येशूवरचा विश्वास यासाठी आहे की तुम्हाला देवाचं मूल बनून सदाच देवाच्या घरात राहायचं आहे, तर हा विश्वास मजबूत ठेवून त्यामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. हा जो काही तुमचा विश्वास आहे हा हलवण्यासाठी तो दुष्ट अहोरात्र प्रयत्न करणार. तुमचा अपमान होईल, तुमचा छळ होईल, तुमची निंदा होईल, तुमची बदनामी होईल, तुम्हाला आजार येतील, अजून काही आर्थिक संकट येतील, अजून काही संकट येतील, आणि कुठल्या कुठल्या दुःखाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. हे सगळं यासाठी होईल की तो दुष्ट तुम्हाला हलवत राहील, हलवत राहील, हलवत राहील. कसं तरी करून हा खांब पडला पाहिजे,
कसं तरी करून हे घर पडलं पाहिजे, म्हणून तो सारखा 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 हलवत राहणार. म्हणून येशूने सुंदर गोष्ट सांगितली, ज्याने आपलं घर देवाच्या वचनावर उभं केलेलं आहे त्याच्यावरती पुराचा लोंढा आदळला, पुराचा लोंढा आदळला, वारा आदळला तरी पण ते स्थिर राहतं. हालेलुया, हालेलुया. पुराचा लोंढा काय, वादळ काय, वारा काय, हे सगळे त्या सैतानाचे हल्ले आहेत. तो आपल्या जीवनाचं घर हलवायचा सतत प्रयत्न करतो, सतत प्रयत्न करतो. जसं भूकंपाचे धक्के लागतात आणि घरं हलतात, इमारती हलतात आणि असे सतत धक्के लागले की ते पडतात. आणि जर खूपच मोठा धक्का पहिल्याच झटकेला लागला तर मोठी इमारत पण एका धडक्यात पडते. अगदी तसंच आपल्या जीवनाचं घर पाडण्यासाठी सैतान हलवत राहतो, आपल्या जीवनामध्ये भूकंप घडवत राहतो, अशासाठी की हे घर पडलं पाहिजे, हे कोसळलं पाहिजे, हे विश्वासात राहता कामा नये, हे अनंत जीवनात पोहोचता कामा नये, हे परत माझ्या राज्यात म्हणजे अंधारात आले पाहिजेत, म्हणजे मला यांना नरकात नेता येईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण फक्त ताप, सर्दी, खोकला बरा व्हावा म्हणून येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे, तर आपल्याला देवाकडे जायचं आहे, अनंत जीवनात पोचायचं आहे, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून येशू म्हणाला, मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आपल्याला आपला विश्वास 2 दिवसासाठी, 2 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी ठेवायचं नाही आहे. आपल्याला मरेपर्यंत विश्वास ठेवायचा आहे, कारण आपल्याला अनंत जीवनामध्ये पोहोचायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतात, आजार येतात, अपमान होतो, बदनामी होते, खूप काही मनस्ताप होतो, मानसिक छळ सैतान करतो, शारीरिक छळ सैतान करतो. या सगळ्याद्वारे तो आपल्या जीवनाचं घर हलवायचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तो तुमच्या जीवनाचं हे घर हलवायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा तुमचं लक्ष त्या विश्वसनीय प्रभूकडे असलं पाहिजे. दुःखातही बोलावं, मला खात्री आहे माझा देव मला या दुष्टाच्या हातातून वाचवेल. मला खात्री आहे माझा देव मला या दुःखातून बाहेर काढेल. दुःख येतात, खूप काळ राहतात, देव आपल्याकडे बघत असतो आणि या दुःखाच्या काळात पण देव आपल्या जीवनात काम करत असतो. परंतु आपलं लक्ष दुःखाकडेच एवढं असतं की देवाचं काम आपल्याला त्या काळात दिसत नाही. आपण जेव्हा दुःखात असतो, एखाद्या आजारात असतो, एखाद्या संकटातून जात असतो, तेव्हा पण देव आपल्या बरोबर असतो आणि देवाची कृपा आपल्यावर असते, देव आपल्याला मदत करत असतो. परंतु आपल्याला दुःख, आजार, संकट एवढं मोठं वाटत असतं की आपल्याला ते लक्षात येत नाही आहे की आता पण देव आहे, या कठीण स्थितीत पण देव आपल्याबरोबर आहे. म्हणून या गोष्टीची गरज आहे की संकटात पण आपण देवाकडे बघायचं असतं. जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला समजतं की तो आपल्याला बाहेर काढणार, तो या दुःखातून आपल्याला बाहेर काढणार. हा विश्वासाचा प्रवास पूर्ण होईपर्यंत किती संकट येतील सांगा, तुमचा किती अपमान होईल सांगा, किती छळ होईल सांगा, मानसिक छळ आणि शारीरिक छळ सैतान तुमचा किती करील सांगा. पुष्कळ, एकदा, 2दा, 3दा, 10दा होत राहील. पण प्रत्येक वेळेला देव या संकटातून आपल्याला बाहेर काढेल, कारण वचन म्हणतं तो तुम्हाला स्थिर करील आणि त्या दुष्टापासून राखील. तो प्रत्येक वेळेला आपल्याला बाहेर काढेल, बाहेर काढेल, बाहेर काढेल, बाहेर काढेल. आणि सगळ्यात शेवटी एखादी गोष्ट आपल्या जीवनात अशी घडेल की त्यातून कदाचित आपण या जगात लोकांना जिवंत दिसणार नाही, म्हणजे आपला मृत्यू होईल. परंतु मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर तिकडून आपण अनंत जीवनामध्ये पोहोचणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. मोशे देवाचा फार मोठा नीतिमान माणूस, ज्याने इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढून देवाने दिलेल्या देशामध्ये नेण्यासाठी 40 वर्षे मेहनत घेतली. 40 वर्षे लोकांचं नेतृत्व करून तो त्यांना जंगलातून, वाळवंटातून चालवत राहिला, नेत राहिला. लोकांनी त्याला किती त्रास दिला, किती मनस्ताप झाला, किती दुःख झालं. लोक सारखे सारखे कुरकुर करायचे, सारखे सारखे मोशेला सतवायचे आणि मग मोशे देवासमोर जायचं आपलं गाराणं घेऊन, आपलं दुःख घेऊन.
40 वर्षे सुरू राहिलं. देव एक एक संकटातून बाहेर काढत राहिला, एक एक संकटातून बाहेर काढत राहिला. जेव्हा त्यांना प्यायला पाणी नव्हतं, ते मोशेला ओरडायला लागले, कशाला आणलंस आम्हाला इकडे जंगलात मरायला, या वाळवंटात कशाला आणलं, इकडे आम्हाला पाणी पण नाही आहे, आम्ही तिकडे गुलामगिरीत होतो, बरं होतं, इथे कशाला आणलं. ते कुरकुर करायला लागले. मोशे देवाकडे गेला, प्रार्थना करायला लागला. देव त्याला म्हणतो, या खडकावर काठी आपट. मोशेने काठी आपटली, त्या खडकातून मोठा पाण्याचा झरा वाहायला लागला. लोक पाणी पिऊन तृप्त झाले, म्हणाले देवाचा गौरव असो. थोडे पुढे गेले, त्यांना भूक लागली, कारण त्यांनी त्या देशातून निघताना जेवण आणलं होतं, ते संपलं होतं. आता मी खाणार काय, खायच्या प्यायच्या वस्तू संपल्या, आम्ही काय इकडे उपाशी मरणार, कशाला आणला मला. मोशेला परत दुःख झालं. त्याने आपलं गारण देवाला सांगितलं. देवाने त्यांच्यासाठी आकाशातून अन्न पाठवलं. आणि तुम्हाला माहीत आहे किती दिवस, 40 वर्षे. 40 वर्षे रोज सकाळी आकाशातून अन्न पडायचं आणि ते आपल्या भांड्यामध्ये गोळा करून घ्यायचे, दिवसभर खायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी परत पडायचं. 40 वर्षे अशा रीतीने खूप सुरू राहिलं. लोक मोशेला सतवायचे, मोशे खूप दुःखी व्हायचा आणि शेवटी देवाकडे जायचा. मग देव चमत्कार करायचा आणि त्याला या दुःखातून बाहेर काढायचा. 40 वर्षे सुरू राहिलं. पण जेव्हा तो इस्रायल देश दूर राहिला होता, जवळ आता तिकडे पोहोचणार, 40 वर्षाच्या प्रवासानंतर जेव्हा मोशे तिकडे पोहोचणार होता या लोकांना घेऊन, तेव्हा देव त्याला म्हणाला, मोशे आता डोंगरावर ये, तू इकडे मरणार आहेस, तुला तिकडे जायचं नाही आहे. हे लोक जातील तिकडे, पण तुला नाही जायचं आहे, तुला मरायचं आहे. म्हणून तू या डोंगरावर ये, इकडून लांबून बघून घे तो देश सगळा जो मी आता तुझ्या लोकांना देणार आहे ना, तो लांबून बघून घे, तू तिकडे जाणार नाही आहेस. आणि तसंच झालं. मोशे डोंगरावर गेला, त्याने लांबून तो देश बघितला आणि तिकडे तो मरण पावला. किती लोक बोलले असतील ना, काय मिळालं मोशेला, काय फायदा झाला त्याचा. 40 वर्ष देवासाठी एवढी मेहनत घेतली, देवाशी एवढा प्रामाणिक राहिला आणि जो देश देवाने दिला होता तिकडे देवाने त्याला जाऊ दिलं नाही. त्याच्या आधीच त्या डोंगरावर तो मरण पावला. पण तुम्हाला माहीत आहे, त्यानंतर हजारो वर्षाने देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला आणि येशू ख्रिस्त एकदा आपल्या 3 शिष्यांना घेऊन डोंगरावर गेला आणि त्या डोंगरावर गेल्यानंतर येशूचं रूप बदललं, तो स्वर्गीय रूपात दिसायला लागला. आणि ज्या वेळेला येशू स्वर्गीय रूपात दिसायला लागला, त्यावेळेला तिकडे 2 माणसं शिष्याने बघितली. 2 माणसं, त्यातला एक होता मोशे, जो पुष्कळ वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी डोंगरावर मरण पावला. तो तिकडे अवतरला आणि त्याने येशूबरोबर संभाषण केलं. म्हणजे मोशे कुठे आहे सांगा, मोशे देवाच्या व्यंगेत आहे, देवाच्या बरोबर आहे. लोक काय बोलले, मोशेने 40 वर्षे मेहनत घेतली, काय फायदा झाला. असं देवाच्या अनेक सेवकांच्या बाबतीत घडतं, खूप विश्वासू लोकांच्या बाबतीत घडतं की ते खूप खडतर प्रवास करत 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 आपलं आयुष्य घालवतात, पण त्या सगळ्या काळात ते देवाशी प्रामाणिक राहतात. खूप कठीण प्रवास करतात, पण देवाला चिकटून राहतात, देवाशी प्रामाणिक राहतात आणि शेवटी त्यांचा असा काही शेवट होतो की लोक म्हणतात, याला काय मिळालं, काय फायदा झाला याचा. त्याला काय मिळालं ना, हे तुम्हाला शेवटी दिसेल. बायबल म्हणतं ते आकाशातल्या ताऱ्यासारखे चमकत राहणार आहेत. युगानयुग आकाशातल्या ताऱ्यासारखे ते चमकत राहतील. तेव्हा जगाला दिसेल की देवाने त्यांना काय दिलं. प्रभू विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही, कधीच फजित होत नाही. तो कोणाला फसवत नाही, कोणाला धोका देत नाही. जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सगळ्यांना तो त्यांच्या त्यांच्या विश्वासाप्रमाणे प्रतिफळ देतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून कधीही निराश होऊ नका. आज तुम्ही अशा स्थितीमध्ये असाल की तुमच्या जीवनात एखादं मोठं दुःख आहे आणि तुम्हाला असं वाटतंय, मी किती वेळा प्रार्थना करत आहे, मी किती देवाचा धावा करत आहे, तरी देव माझं का ऐकत नाही आहे. काल आपल्या नायगावच्या केंद्रात एक साक्ष आली. एका बंधूचं कसलं तरी व्यसन सुटलं, मला वाटते तंबाखूचं व्यसन.
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा बंधू गेली 4 ते 5 वर्षे नियमितपणे प्रार्थनेला येतोय आणि त्याची तंबाखू सुटली नाही. तो म्हणतो, मी प्रार्थनेला येताना पण माझ्या खिशात असायची, प्रार्थना केंद्रात मी खायचो नाही, परंतु जसा इथून मी बाहेर पडायचो तसा मी खायचो. त्याला खूप इच्छा होती व्यसन सोडायची, पण सुटत नव्हतं. पण तो येत राहिला, प्रार्थनेला येत राहिला, प्रार्थना करत राहिला. आणि आता गेल्या महिन्यामध्ये जेव्हा ब्रदरांचा स्मृतिदिन होता, त्यावेळेला तो प्रार्थनेला आला होता. त्याने ब्रदरांच्या कपड्याला हात लावला आणि जेव्हा हात लावला तेव्हा त्याला काहीतरी जाणवलं की त्याला देवाचा स्पर्श झाला. परंतु त्यानंतरही त्याच्या मनात जी ही तंबाखूची इच्छा होती ती पूर्ण गेली नाही. तो म्हणतो, 1-2 दिवस त्यानंतर निघून गेले आणि मला एक विश्वासू भाऊ भेटला, प्रभूवर विश्वास ठेवणारा, आणि तो मला म्हणाला, तुझं हे व्यसन सुटत नाही आहे ना, तर तू उपवास प्रार्थना कर. आणि हे बंधू म्हणतात, जसा तो मला बोलला तू उपवास प्रार्थना कर, तेव्हा माझ्या अंगातून काही निघून गेलं आणि त्या क्षणापासून हे व्यसन माझं पूर्णपणे सुटलं. म्हणजे उपवास प्रार्थना केली पण नाही, फक्त त्या भावाने याला सांगितलं की तू उपवास प्रार्थना कर हे व्यसन सुटण्यासाठी. आणि तो म्हणतो, जसा तो बोलला उपवास प्रार्थना शब्द ऐकतावर माझ्या अंगातून काहीतरी गेलं आणि त्या क्षणापासून मी व्यसनातून मुक्त झालो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग तेव्हापासून दर आठवड्याला ते आता उपवास करतात. ती वेगळी गोष्ट. ते म्हणतात, मी दर शुक्रवारी प्रार्थनेला येतो, पण दिवसभर मी उपवास करतो, कारण या एका शब्दाद्वारे देवाने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं. पण ह्या माणसाला व्यसन सोडण्यासाठी जवळजवळ 4 ते 4.5 वर्षे लागली. तो प्रार्थनेला येत राहिला. खूप वेळेला असं होते की आपल्याला वाटतं देव आपली प्रार्थना ऐकत नाही आहे, देव माझं ऐकत नाही आहे. काही लोक म्हणतात, देवाने माझ्या पुष्कळ प्रार्थना ऐकल्या पण ही ऐकत नाही आहे, देवाने माझ्या जीवनात पुष्कळ काम केलं पण हे एक काम होत नाही आहे. बघा, देवाचं वचन आपल्याला शिकवतं, तो विश्वसनीय आहे. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे तो विश्वसनीय आहे, तो खात्रीचा आहे, तो फसवणार नाही, तो सोडणार नाही. म्हणून आपला विश्वास आपण हलवायचा नाही आहे. सैतान आपला विश्वास हलवण्यासाठी प्रयत्न करतो, तो आपल्या कानात बोलतो, काय फायदा, इतकी प्रार्थनेला जातेस, एवढी प्रार्थना करते. कधी कधी असं होते की प्रार्थनेला लोक येतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट सवयी असतात, चुकीच्या सवयी, जसं तोंडातून काही वाईट बोलतात म्हणा, किंवा अजून काही वाईट सवयी असतात आणि त्या त्यांच्या सुटत नाही. तेव्हा ते निराश होतात आणि सैतान त्यांना सांगतो, काही उपयोग नाही तुझा प्रार्थनेला जाऊन, काही फायदा नाही आहे तुझा प्रार्थनेला जाऊन. घरातले लोक पण सांगतात, काय फायदा प्रार्थनेला जाऊन, कशाला जातोस, कशाला जाते, प्रार्थनेला जाऊन सुधारलीस का, प्रार्थनेला जाऊन सुधारलास का. हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपण मनाने खचतो, निराश होतो. खरंच माझा काही उपयोग नाही आहे, देव मला या बंधनातून सोडवत नाही आहे, ही माझी सवय काही जात नाही आहे, मी याच्यातून काही बाहेर पडत नाही आहे. आणि मग प्रार्थनेला येणं ते बंद करतात. म्हणजे काय झालं, सैतानाने घर हलवलं आणि शेवटी पडलं ते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जी व्यक्ती म्हणते की नाही, देव खरा आहे, कोण जर त्याला सांगतोय प्रार्थनेला जाऊन तुझा फायदा काय, तू सुधारला नाही, हो, कारण मी चुकीचा आहे, पण मी ज्याच्याकडे प्रार्थनेला जातो तो खरा आहे, मी खोटा आहे पण तो खरा आहे. आणि तो खरा असल्यामुळे माझा त्याच्यावर भरवसा आहे की त्याने माझ्यासाठी पण एक दिवस ठेवला आहे, त्या दिवशी तो मला याच्यातून बाहेर काढेल. त्याने माझ्यासाठी एक दिवस ठेवला आहे, त्या दिवशी तो मला याच्यातून सोडवेल. एका बहिणीने तिच्या नवऱ्याला घेऊन साक्ष दिली. नवऱ्याला किती वर्ष दारूचं व्यसन होतं, घरामध्ये भयानक अवस्था होती. ती म्हणते तो स्वतः काही कमवायचा नाही, म्हणजे जे काही कमवायचं घरात काही द्यायचं नाही, आणि म्हणून मी कामाला जायचे, पण मी जे काही कमवून आणायचे ते पण त्याने आम्हाला घरात कधी शांतीने खाऊ दिलं नाही. इतकी भांडणं, मला इतकं मारणार, इतका त्रास की 2 घास सुखाने मी जेवले पण नाही. रडून त्या बहिणीने साक्ष दिली. ती म्हणते, मी काही वेळा विचार केला, ट्रेन खाली जाऊन आत्महत्या करणार, जीवनाला काही अर्थ नाही आहे.
हे जीवन काय आहे? माझी छोटी मुलगी शेजाऱ्यांकडे देऊन मी कामाला जायचे, अशी माझी अवस्था होती. घरात जेवण बनवलं तर मला जेवायला मिळत नव्हतं. पण शेवटी तिला शेजारणीने प्रार्थनेविषयी सांगितलं. ती प्रार्थनेला येत राहिली. त्यावेळेला आपल्या निकणेला शिबिरं व्हायची. ती निकणेला शिबिराला आली. ती म्हणते की नवऱ्याला खूप सांगितलं पण तो काही येत नव्हता, पण मी येत राहिली. मी प्रार्थना करत राहिली. मला असं वाटत होतं की एक दिवस देव माझ्या नवऱ्यावर दया करेल, एक दिवस देव माझी प्रार्थना ऐकेल. जरी आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण ती वेळ येणारच. मी विश्वासाने त्याच्याकडे मागत राहणार. आणि ती येत राहिली, प्रार्थना करत राहिली, घरात प्रार्थना करत राहिली. आणि अखेर तिच्या नवऱ्यावर देवाची दया झाली. तो पण शिबिरासाठी आला. आणि शिबिरात आल्यानंतर देवाने त्याला व्यसनातून मुक्त केलं. जेव्हा साक्ष दिली तेव्हा काहीतरी 2 वर्ष झाली होती. ही बहीण म्हणते 2 वर्षे माझ्या घरात शांती, शांती आणि शांती आहे. नवऱ्याचं दारूचं व्यसन पूर्ण सुटलं आहे. घरात पैसा पण आणून देतो. आणि आता माझ्या घरात, माझ्या कुटुंबात देवाने शांती भरलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो विश्वसनीय आहे, तो विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणालाच तो फसवत नाही, कोणालाच तो लज्जित आणि फजित होऊ देत नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आज तुमच्या जीवनात दुःखातून, आजारातून, संकटातून, मनस्तापातून, मानसिक छळातून जात असाल तरी घाबरू नका. यातून तुम्हाला माणूस काढणार नाही, देव काढणार. देवाकडे आपली नजर लावून ठेवा. प्रार्थना करत राहा. देवाची वचनं बोलत राहा. देवाची वचनं वाचत राहा. देवाच्या वचनाकडे आपलं कान आणि आपले हृदय लावून ठेवा. त्याच्याकडे आपले डोळे लावून ठेवा. त्याच्याकडे बघत राहा. आणि खात्री बाळगा, तो खरा आहे, तो खरा आहे, तो खरा आहे. संबंध जग खोटा आहे पण तो खरा आहे. आणि तो मला फसवणार नाही, तो मला लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. त्याच्याकडे बघत राहा, प्रार्थना करत राहा, विश्वासामध्ये टिकून राहा. तो तुम्हाला दुःखातून बाहेर काढेल, आजारातून बरं करेल, संकटातून मुक्त करेल. आणि एखाद्या आजारात, एखाद्या संकटात देवाने आपल्या प्रत्येकाचं जीवन नेमलेलं आहे. त्यामुळे कधीतरी आपला शेवट होणार आहे. प्रत्येक माणसाचा जीवनाचा काल देवाने ठरवला आहे. आपल्याला माहीत नाही की आपलं जीवन कधी संपणार आहे. कोणी सांगू शकत नाही मी 90 वर्षाचा जख्ख म्हातारा झाल्यावरच मरणार आहे. नाही, प्रत्येकाचं जीवन देवाने ठरवलं आहे. अब्राहमाची बायको सारा मरण पावली. त्यानंतर बायबलमध्ये असा उल्लेख आहे, सारा मरण पावली कारण तिचं आयुष्य तेवढंच होतं. याचा अर्थ असा, देवाने प्रत्येकाचं आयुष्य ठरवलं आहे. अब्राहम जिवंत होता, सारा आधी मरण पावली. आणि देवाचं वचन म्हणतं ती मरण पावली कारण तिचं आयुष्य तेवढंच होतं. म्हणजे याचा अर्थ देवाने प्रत्येकाचं आयुष्य ठरवलं आहे. जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढा काळ देव आपल्याशी विश्वसनीय राहणार. आणि जेव्हा एखाद्या आजारात किंवा एखाद्या संकटात किंवा कोणत्या तरी कारणामुळे जेव्हा आपलं आयुष्य संपेल, त्यानंतर आपण अजून महाविजयी होणार. कारण जेव्हा इथलं जीवन संपेल तेव्हा थेट आपण अनंत जीवनात म्हणजे स्वर्गात पोहोचणार. हालेलुया, हालेलुया. मरणाला घाबरायचं नाही, लक्षात ठेवा. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मरण हा शेवट नाही आहे, तर मरण नवीन जीवनाची सुरुवात आहे. मरण हा शेवट नाही आहे. तुम्ही जर येशूचे आहात, तुम्ही जर देवाची मुलं आहात, मरणाला घाबरू नका. येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. येशूच्या लोकांसाठी मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही आहे. मृत्यू अनंत जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूच्या दरवाजातून आपण अनंत जीवनाच्या घरात प्रवेश करतो. म्हणून मरणाला कधीच घाबरू नका. संबंध जग मरणाला घाबरतं, मरणाला घाबरू नका. हालेलुया, हालेलुया. आणि तुमचं, माझं, आपल्या सगळ्यांचं आयुष्य ठरलं आहे, ते देवाने ठरवलं आहे. येशू म्हणाला, चिंता करून आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? आयुष्याची दोरी वाढवायला कोण समर्थ आहे, असा येशूचा प्रश्न आहे. याचा अर्थ आयुष्याची दोरी त्याच्या हातात आहे. त्याने ठरवलेलं आहे आयुष्य. आपल्याला ही दोरी वाढवता येत नाही, ती दोरी त्याच्या हातात आहे.
म्हणून मरणाला घाबरू नका. आपलं जेवढं काही आयुष्य देवाने या जगात आपल्याला दिलं आहे तो आपल्याशी विश्वसनीय राहणार. आणि जेव्हा हे आयुष्य संपेल तेव्हा आपल्याला अजून मोठा विजय मिळणार, कारण आपण मृत्यूच्या दरवाजातून पार जाऊन अनंत जीवनात प्रवेश करणार आणि युगानुयुग आपल्या प्रभू जवळ राहणार. तिकडे आजार नाही आहेत, संकट नाही आहेत, भय नाही आहे, अश्रू नाही आहेत, निराशा नाही आहेत. तिकडे आनंद आनंद आणि फक्त आनंद आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव सांगा. चंद्रा. तुम्हाला काय त्रास झालेला? मला 2 महिने झाले माझे हे हात दुखत होते आणि पाय दुखत होते. 2 महिने झाले मला काहीच करता यायचं नाही, का बसायला नाही यायचं का काय नाही. मी लढायची. बरं आतापासूनच माझे हातपाय दुखायला लागला. याचे पुढं कसं होईल? म्हणजे 2 महिने सतत दोन्ही हात आणि दोन्ही पाय दुखायचे. बसायला पण नाही. असं बाथरूमला जायची, एखादी म्हाताऱ्यासारखी बसायची आणि जमिनीवर हात ठेवायची आणि उठायची. म्हणजे तुम्हाला आधार घेऊन बसावं उठावं लागायचं. हां. पण मग हा त्रास कसा निघाला? हा त्रास इथे आली, प्रार्थना केली मीनी. देवानी मला पूर्णपणे बरं केलं, म्हणून देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते. तुम्ही आजारमुक्तीच्या प्रार्थनेत भाग घेतला आणि प्रभूच्या कृपेने तुमचे हे दोन्ही त्रास निघून गेले. दोन्ही त्रास माझे देवबापाने काढून टाकले, म्हणून देवाला मी धन्यवाद देते. ताई, तुम्हाला काय झालं होतं? माझे 5 वर्ष झालं हे असणं मोठं आहे. म्हणजे फोरी जशी आलेली डोल्यात, तर 3री मीटिंग झाली आहे. तर सिस्टरने प्रार्थना करायला लावली ना, ते एक बाईचा हात असा लागलेला, तर माझ्या डोल्यांचा निघून गेला. 4 वर्ष झाले, 4 महिने झाले. म्हणजे ज्या म्हणजे साथीन गोला यायचा, तर मी गोला यायचा ना, मी प्रार्थना बोलायचं, वचनं बोलायचं, तर माझा गोला निघून गेला. आता मला बरं आहे. आता दोन्ही त्रास निघून गेला. पहिला तुम्ही म्हणताय की 5 वर्षापासून कोणत्या डोळ्यात? यो डोला डावा उजवा. आणि त्यामुळे म्हणजे काय होतं? फोडी झाली होती आतमध्ये, कली जशी झालेली ती निघून गेली माझी. मग त्यामुळे तुम्हाला त्रास काय व्हायचा? तरच म्हणजे असं डोला बीट घालायला आपली लागायची जशी ती याच पाकल्या म्हणजे टोचायचं का? आणि पाहताना वगैरे तुम्हाला काही त्रास व्हायचा की नाही व्हायचा? म्हणजे टोचायची अशी म्हणजे टोचायचं. 3 आठवड्यापूर्वी तुम्ही ते प्रार्थनेत होते, त्यामुळे आजारमुक्तीची प्रार्थनेत एका बाईचा हात तुमच्या डोळ्यात लागला. तेव्हापासून त्रास निघून गेला. आता काही त्रास होत नाही. त्रास नाही होत. आणि छातीत गोळं कधीपासून यायचं? ते 3-4 महिने झालं गोला यायचा. एकदम अस्पष्ट वाचू ना मी, तर मी देवाची वचने बोलायची, प्रार्थना करायची, माझा तो पण आजार निघून गेला. आता तसं काहीच त्रास होत नाही. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलंय. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मला 4-5 महिने आधी ते चमक भरले होते उजव्या हाताला, इकडे पाठीला खूप दुखत होते. मग गेल्या रविवारी पवित्र आत्म्यात म्हणजे ती चमक निघून गेली. आणि 15 दिवस अगोदर मला जुलाब व्हायचे, खूप जुलाब व्हायचे. मग मी ते 3 वचन बोलत राहिली. मग 4 दिवस झाले मला आता जुलाब नाही होत आहे. जुलाब बंद झालेला आहे. आणि म्हणते 5 महिन्यापासून तुमच्या पाठीत चमक होती. त्यामुळे तुम्हाला हात वर वगैरे करताना त्रास व्हायचा. झोपायला पण असा त्रास व्हायचा. पण गेल्या रविवारी जेव्हा पवित्र आत्म्याची विशेष प्रार्थना झाली त्यावेळेपासून पूर्ण निघून गेलाय. डोळे उघडा. त्यावेळेपासून पूर्ण निघून गेलाय. आता तुम्ही बसता किंवा हात वर करता त्रास नाही होत. प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे आणि जुलाबाचा त्रास देखील काढून टाकलाय. ताई, तुमचं नाव सांगा. प्रियंका सालवी. आणि आज तिथे प्रार्थना चालू असताना तुम्हाला काय दिसलं? मला असंच प्रार्थना सामर्थ्याचा वर्ष हा स्तुतिगीत चालू असताना तिथून ब्रदर सेबेस्टियन पाटील येत होते आणि सिस्टर खुर्चीवर बसलेले आणि प्रत्येकांवर पवित्र उतरत. डोळे उघडा. पवित्र आत्मा सगळ्यांवर उतरत होता आणि ब्रदर म्हणत होते, जे दुःखी कष्टी आहेत त्यांचा सात्वन झाल्याशिवाय. ताई, उभे राहा. आता जेव्हा आजारमुक्तीची प्रार्थना सुरू होती आणि सामर्थ्याचं वर्षाव हे गाणं सुरू असताना तुम्हाला असं दिसलं की इथे सिस्टर उभे आहेत आणि समोरून ब्रदर येत आहेत. आणि पुढे काय दिसलं? दुसरे जे पण ब्रदर काय म्हणाले? जे दुःखी आणि कष्टात आहेत त्यांचं आज सांत्वन होणार आहे असं ब्रदर सांगत होते.
जे दुःखी आणि कष्टी आहेत त्यांच्या सांत्वन होणार आहे. आज होणार आहे. प्रत्येक व्यक्तीचं सांत्वन होणार आहे. असं तुम्हाला ब्रदरांच्या म्हणजे ब्रदर दिसले आणि ते असं बोलत होते. आमचे जे मोठे सेबॅस्टियन मार्टन डॉक्टर, तेव्हापासून तुम्हाला खूप बरं वाटते. हां, आणि माझी कमरदुखी 20 दिवसाची कमरदुखी होती ती पण बरी झाली प्रभूशीच्या वर्ष. म्हणजे कंबर दुखत होते, कंबर ती पण बरी झाली. आता जेव्हा तुम्हाला हे दृष्टांत दिसलं सामर्थ्याच्या वर्ष झाला त्या स्तुतिगीतीमध्ये, आणि 20 दिवसाची कमरदुखी एवढी दुखत होती की बसताना खूप त्रास व्हायचा, सळसळत होतं. पण आता त्या याच्यात माझं ती कमरदुखीसुद्धा निघून गेलेली. आता बसून दाखवा. बसते मी आणि खूप उठते मी. त्रास खूप होत होता, म्हणजे बसलेली उठायला गेलो तर खूप सळसळत असायचं की उठायला खूप त्रास होत होता. आणि ती 20 दिवसाची कमरदुखी पण बरी झाली. आणि 15 दिवस अगोदर ह्याला पण ताप आलेला. 4 दिवस सतत ताप येतो, चढ उतर होत होता. तेलाचा माध्यमाचा वापर केला आणि 3 वचनांचा सुद्धा वापर केला आणि प्रभूची कृपा झाली, तर ताप पण बरा झालेला. तो पण बरा झालेला आणि तुमच्या कंबरदुखी विशेष करून निघून गेली. आता डेंग्यू सांगितलेला, पण प्रभूची कृपा झाली आणि ते 3 वचनाच्या द्वारे प्रभूने त्याच्यावर महान कार्य केले आणि प्रभूला धन्यवाद. भाऊ, तुमचं नाव सांगा. संजय मोहन बिरमोळे. तुमची काय साक्ष आहे? मी जोगेश्वरी येथे राहतो. 2 महिन्यापूर्वी आमच्या घरामध्ये कपडे धुण्यासाठी आलं यूज केलं जातं. तर माझ्या मिसेसने ते एका ज्यूसच्या बॉटलमध्ये भरलं होतं. तर मी ते ज्यूस समजून ते आलं प्यालो. तर ते पिता क्षणी माझ्या तोंडातून वाफासारख्या आणि धूरसारखा यायला लागला. मी ते थोडा घाबरलो, पण नंतर मी विचार केला आपल्या घरी आशिषित तेल आहे. त्या आशिषित तेल मी लगेच 2-3 ड्रॉप प्यालो आणि मी पोटावर क्रूस काढला आणि मला 2-3 तासामध्ये एकदम बरं वाटलं आणि प्रार्थना केली मी. त्याच्यामध्ये मला बरं वाटलं. म्हणजे 2-3 तासामध्येच तुम्हाला मग काही त्रास झाला नाही? नाही, 2-3 तासानंतर मला काहीच त्रास झाला नाही. त्यामुळे प्रभू येशूचे मी गौरव करतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पियाला तेव्हा तोंडातून धूर निघत होता आणि पोटामध्ये जळजळ होत होती. त्या क्षणी माझ्या पोटात जळजळ होत होती आणि तोंडातून धूर येत होता. पण तुम्ही विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला, प्रभूकडे प्रार्थना केली आणि प्रभूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. हां, प्रभूने मला पूर्णपणे केलं. त्यामुळे प्रभू येशूचे आभार मानतो. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.